आता पाहूया नमो मेळाव्यातील टोले टॉप 9 बातम्यांमध्ये। अजितदादा म्हणतील तुमचं खातं द्या पण मी खातं देणार नाही। अजित पवारांच्या विधानावर फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया। मला हळूच हे म्हणू शकतात की पीएमसी का खातच मला द्या, मी चांगल्या इमारती बांधतो, ते देणार नाही। सार्वजनिक कार्यक्रमातही पवार कुटुंबातील वाद उघड। नमो महारोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांशी बोलणं टाळलं, तर सुप्रिया सुळेंकडून फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्वागत। बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार एकाच मंचावर। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार यांचा संवाद, तर अजितदादा शरद पवार यांच्यात कोणताही संवाद नाही। सुप्रिया सुळे आणि दादांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही। महाराष्ट्रात कुणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही। गुंडगिरीला रोखण्यासाठी पायाभूत सुविधाही तितक्याच गरजेच्या। अजित पवारांचं बारामतीत विधान। गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्यावर अंकुश ठेवावा। कुणाची गुंडगिरी इथं खपवून घेतली जाणार नाही। महाराष्ट्रात या पद्धतीनं काम करायचं म्हटलं तरी इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण दिलेलं आहे। एक दिवस बारामती नंबर 1चा तालुका करून दाखवेल। महारोजगार मेळाव्यात अजित पवारांनी व्यक्त केला निर्धार, पण बारामतीकरांना मला या कामात साथ द्यावी अशीही घातली साद। दिवस असा आणि की महाराष्ट्रामध्ये नंबर 1चा विकासाच्या बाबतीतला तालुका कोणता आहे तर तो बारामती तालुका आहे। हे केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। तर बारामती पहिल्यापासूनच नंबर 1 तालुका आहे। अजित पवारांच्या बारामती नंबर 1 करू या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं उत्तर। ऑलरेडी आहेच बारामती नंबर 1। ऑलरेडी आहेच बारामती नंबर 1। राजकारण असतंच, पण नव्या पिढीला काम देतो ही भूमिका असेल तर मुख्यमंत्र्यांना आणि सहकाऱ्यांना खात्री देतो की आमची तुम्हाला साथ असेल। शरद पवारांचं नमो रोजगार मेळाव्यातून विधान। मुख्यमंत्र्यांना खात्री देतो की मुलांच्या हाताला काम देण्यासाठी जे जे तुम्ही कराल त्या सगळ्या गोष्टीला आम्हा लोकांची साथ राहील। नमो रोजगार मेळाव्याला 2 दिवस खूप प्रसिद्धी मिळाली। शरद पवार निमंत्रणाच्या नाट्यावरून देवेंद्र फडणवीसांचा टोला। घोषित झाल्यापासून माध्यमांना एक उद्योग मिळालाय, त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या 2-3 दिवसात या ठिकाणी मिळवून दिली। मी मुख्यमंत्री म्हणून बारामतीला काही कमी पडू देणार नाही। अजित दादांकडे तिजोरीच्या चाव्या। आमचं सरकार राजकारण विरहित, म्हणूनच व्यासपीठावर शरद पवारही आहेत आणि अजित पवारही। मुख्यमंत्र्यांकडूनही पवारांना टोला। सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे, सर्वसामान्यांचं आहे, राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।